बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं चटपटीत आंबट तिखट चवीचं कारलं, हिरवी मिरची आणि कैरीचं लोणचं. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं तयार झालेलं आहे. अगदी वर्ष ते 2 वर्ष टिकणारं हे कारलं हिरवी मिरचीचं लोणचं आहे. आणि कारलं शरीरासाठी एकदम फायदेशीर आहे. कारलं खाल्ल्याने पित्त पण होत नाही. त्यासाठी आज आपण कारलं, हिरवी मिरची आणि कैरी याचं मिक्स लोणचं कसं करायचं ते बघूया. नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इथे बघा, एक 300 ग्राम मी कारलं घेतलेलं आहे. कारलं सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यातल्या बिया काढून अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आणि त्यासोबत घेतलेलं आहे बघा, एक मोठ्या आकाराच्या 4 कैरी घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे बारीक बारीक चौकोनी आकाराचे कट केलेले आहेत. लोणच्यामध्ये घालण्यासाठी 1/2 किलो हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक कट करून घेतले आणि 7 ते 8 लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत. तर बघा, आता लोणचं कसं करायचं ते बघूया. तर इथं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कारली टाकलेले आहेत. वजनी प्रमाणात 300 ग्राम कारली आहेत आणि अर्धा किलोच्या प्रमाणात इथं कैरी घेतलेली आहे आणि 1/2 किलोच्या प्रमाणात हिरवी मिरची आणि लसूण. आणि बघा, इथं सगळं आपण इथं कारलं, हिरवी मिरची, लसूण आणि कैरी टोपलीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता लोणच्याचा मसाला कसा करायचा ते बघूया. तर इथे बघा, पॅनमध्ये एक पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 3 चमचे मी मोहरी घेतलेली आहे. 1 चमचा बडीशोप, 1/2 चमचा इथे मिरे घ्यायचे आहेत, 1/2 चमचा लवंग घ्यायचा आहे, एक छोटासा आपल्याला दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे. आणि आता घ्यायचा आहे 1 चमच्याभर मेथी दाणे घ्यायचे आहेत. आता हा सगळा मसाला गॅसवरती आपल्याला तेल न टाकता छान असं एक 5 ते 6 मिनिट भाजून घ्यायचं आहे. तर आपल्याला हा मसाला करपवायचा नाही. मसाल्याचा छान असा हलकासा सुगंध येईपर्यंत आपल्याला हा मसाला छान असं परतून घ्यायचं आहे. तर बारीक गॅस करून बघा अशा प्रकारे सर्व मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर इथे बघा, मसाला हलकासा छान असं भाजत आलेला आहे. तर याच्यामध्ये एक 50 ग्राम मी मीठ घातलेलं आहे. लोणचं करताना मोठ्या मिठाचा वापर करायचा. मोठं मीठ हलकंसं ओलसर असतं, त्याच्यासाठी बघा इथं मी या मोहरीच्या मसाल्यामध्येच हा खडा मीठ घातलेला आहे आणि छान असं हे मीठ गरम करून घेतलेलं आहे. आता बघा, इथं गॅस बंद केलेला आहे आणि सगळं मसाला आपण पॅन खाली उतरवलेला आहे. अजून थोडंसं मी यामध्ये मीठ घातलेलं आहे. माझी एकदम छोटीशी वाटी आहे. तर मी नेहमी लोणचं बनवते, त्यासाठी मला मिठाचा अंदाज माहीत आहे, त्यामुळे मी या मसाल्यामध्येच मीठ घातलेलं आहे. तर हे सगळं मसाला आता आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. तुम्हाला शक्यतो तुम्ही मिठाचा वापर याच्यामध्ये करू नका, बाजूला मीठ तुम्ही वापरू शकता. तर आता बघा, याच्यामध्ये मोहरीच्या बिया म्हणजे मोहरीची डाळ घेतलेली आहे 1-2 चमचे आणि ते पण या मिठामध्ये मसाल्यामध्ये मिक्स केलेला आहे. तर आता बघा, आपल्याला तेल घ्यायचं आहे लोणच्यामध्ये घालण्यासाठी. तर इथं बघा, एक 150 ते 200 ग्राम मी तेल घेतलेलं आहे आणि तेल आता आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. लोणचं बनवतानाच सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं. तर इथे बघा, आता आपला हा मसाला छान असा थंड झालेला आहे. तर मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळा मसाला मी एकत्र करून वाटून घेणार आहे. मीठ, मोहरी, सगळा खडा मसाला. आता बघा, याची छान अशी मी पावडर करून घेते. तर इथे बघा, छान असं मसाल्याचं पावडर करून घेतलेलं आहे. हा मसाला थोडासा माझा बारीकच वाटलेला आहे, तुम्ही जाडसर वाटून घ्या. तर आता बघा, या कैरीच्या कारल्याच्या फोडीमध्ये आपल्याला 3 चमचे हळद घालायची आहे. तर हळद घातलेली आहे. तर आता यामध्ये बघा, 3 चमचे मी काश्मीरी लाल तिखट घालणार आहे. आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्याच्यामुळे इथं बघा कलरसाठी ही मिरची आपली काही तिखट नाही, फक्त कलरसाठी, लोणच्याला कलर यावं यासाठी मी 3 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. आणि आपण जे वाटून घेतलं होतं मसाला, ते मसाला यामध्ये घातलेला आहे आणि वरून 1 चमच्याभर मोहरीची डाळ घातलेली आहे. तर आता आपल्याला हा सर्व मसाला छान असं कैरीच्या, मिरचीच्या, कारल्याच्या फोडीला लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला कोरडाच मसाला आपण या फोडींना लावून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मस्त असं सगळ्या बाजूने हा मसाला आपण या फोडींना लावून घेतलेला आहे. तर बघा,
अशा पद्धतीने सगळा मसाला आपण या कैरीच्या कारल्याच्या फोडीला लावून घेतलेलं आहे. तर इथे बघा आपलं तेल छान असं जरासं कोमट आहे. तर याच्यामध्ये 1 चमचाभर मी हिंगाची पावडर घातलेली आहे. हिंग पावडर घालून झालेली आहे बघा. तेल छान असं थंड करून घेऊया. तेल थंड झाल्यावरच आपल्याला या लोणच्यामध्ये घालायचं आहे आणि तुम्हाला बोट घालून दाखवते तेलामध्ये, बघू शकता तेल पूर्णपणे आपल्या इथं थंड झालेलं आहे. आणि जे मसाला लावून घेतलं होतं आता त्याच्यावरती आपण हे तेल ओतून घेतलेलं आहे. तेलामध्ये छान असं फोडी मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही बघितलं असेल की मी मसाला भाजताना खडा मसाल्यामध्ये मोठं मीठ पण घातलं होतं. तर तुम्ही मसाला भाजताना आधी सगळे खडे मसाले भाजून घ्या आणि नंतरनं बाजूला एका पॅनमध्ये तुम्ही मीठ हलकंसं गरम करून घ्या आणि तिखट मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तर इथे बघा सगळं तेलामध्ये मसाला मिक्स करून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता, जवळून दाखवते तुम्हाला, या फोडींना सगळा मसाला तेल छान असं लागलेलं आहे. शक्यतो लोणचं करताना तेलाचा वापर इथं भरपूर करायचा, म्हणजे आपलं लोणचं भरपूर दिवस टिकतं, खराब पण होत नाही. जवळून दाखवते तुम्हाला, बघू शकता तुम्ही याचं टेक्स्चर मस्त असं सगळ्या फोडींना छान असं मसाला लागलेलं आहे. अशा पद्धतीने केलं ना 1 ते 2 वर्ष आपलं लोणचं खराब होणार नाही आणि शक्यतो मोठ्या मिठाचा वापर करायचा, भरपूर दिवस लोणचं टिकतं. तर बघा आता आपलं लोणचं छान असं तयार झालेलं आहे आणि मी इथं काचेची बरणी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून उन्हात वाळवून सुकून ही बरणी घ्यायची. बरणीमध्ये थोडंसं सुद्धा पाणी राहिलं नाही पाहिजे, नाहीतर आपलं लोणचं खराब होतं. तर बरणी छान आपण सुकवून घेतलेली आहे उन्हामध्ये. तर आता याच्यामध्ये लोणचं भरायला घेऊया. माझी छोटीशीच बरणी आहे, त्याच्यामध्ये हे लोणचं मी भरून घेतलेलं आहे आणि जे उरलेलं होतं ते दुसऱ्या भांड्यामध्ये डब्यामध्ये मी भरून घेतलेलं आहे लोणचं. या बरणीमध्ये जितकं लोणचं बसेल तितकंच मी इथं भरून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं इथं लोणचं बरणीमध्ये भरून झालेलं आहे. लसणाच्या फोडी पण आपण अख्ख्या टाकल्यामुळे आपल्या लोणच्याला मस्त अशी छान अशी चव येते. जसं जसं मुरेल हे लोणचं तसं हे लोणचं छान असं चवीला लागतं आणि आरोग्याला फायदेशीर असं हे आपण कारल्याचं, हिरवी मिरची आणि लसणाचं लोणचं बनवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त आपण इथं बरणी भरून घेतलेली आहे आणि लोणचं मुरायला 15 ते 20 दिवस लागतं. तर बघा इथं बरणीमध्ये छान असं लोणचं भरून घेतलेलं आहे आणि चटपटीत आंबट तिखट चवीचं छान असं झटपट आपण कारल्याचं, कैरीचं लोणचं बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर आजचा व्हिडिओ रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. धन्यवाद.